ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 93712044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षानं आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रामध्ये संघटन मजबूत करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी आढावा बैठकीमध्ये पक्षाच्या आगामी राजकीय वाटचालीचे रणशिंग फुंकण्यात आले. तर यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केल्यानं संगमनेरमध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सुनीताताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. फटाक्यांच्या आतिषबाजीनं कार्यक्रमाचे उत्साहात स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब पवार हे होते. महाराष्ट्र महासचिव दादासाहेब ओहोळ, महाराष्ट्र संघटक कैलास जोगदंड, तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे आणि उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस प्रवीण भाऊ जगधने यांच्यासह विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. या बैठकीमध्ये रोजगार, वाढती महागाई, युवकांचं भविष्य, विद्यार्थ्यांच्या समस्या, शिष्यवृत्ती, शिक्षणाच्या संधी, महिला आणि युवकांचे प्रश्न, शेतकरी कामगारांचे प्रश्न तसेच सामाजिक न्याय आणि संविधानिक अधिकारांवरती सविस्तर अशी चर्चा करण्यात आली. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पक्षाच्या माध्यमामधून आक्रमकपणे आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. बैठकीदरम्यान विविध पदांवरती नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्यात. रॉकी प्रदीप लोंढे यांची उत्तर अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी, प्रवीण गणेश आव्हाड यांची संगमनेर तालुका अध्यक्षपदी, वैष्णवी सचिन जाधव यांची संगमनेर महिला आघाडी शहराध्यक्षपदी, तर शरद नामदेव सोनोने यांची जळगाव जिल्हा मराठा आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यासोबतच गौतम घोडके यांची राज्य कमिटी सदस्यपदी, सचिन घोडके यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, नाना सांगळे यांची जिल्हा. आपण आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्राध्यक्ष माननीय दीपक भूमिकाजी या पक्षाच्या आढावा बैठकीसाठी आपण या ठिकाणी सर्व आमंत्रित झालेला आहात. या ठिकाणी आल्याबद्दल आपल्या सर्वांचे सर्वप्रथम मनपूर्वक आपले स्वागत करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील आणि मनातील जो खंत आहे त्याच्यासाठी आणि समाजाला न्याय देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची एक स्थापना केलेली आहे आणि त्या पक्षाचं काम आपण आजपर्यंत करत आलेलो आहोत. आणि त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भूमिकाजी हे आम्हाला मार्गदर्शक म्हणून आणि चांगल्या प्रकारे आम्हाला त्यांचं नेतृत्व लाभलेलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढण्याचं काम आम्ही हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून करत असतो. गोरगरिबांच्या प्रश्नाला आणि घराघरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही पोहोचली पाहिजे, हे सर्वप्रथम आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचं काम आहे. याच्यामध्ये कोणाचे आणि किती अडचणीचे प्रश्न असले आपण त्या ठिकाणी धावून जाणारे आणि आपण त्या प्रश्नाला सामोरं जाऊन प्रत्येक ज्याच्यावर अन्याय होतो त्याला वाचा फोडण्याचं काम
आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून आपण करत असतो. आज आमच्या सांगायचं म्हणजे या ठिकाणी जो बैठकीचा जो आढावा बैठक घेतलेली आहे, त्या बैठकीचं कारण असे की कित्येक दिवसापासून चळवळीला थोडीशी एक शांतता लाभलेली होती आणि कार्यकर्त्यांचं एकत्रीकरण होत नव्हतं. आज आपण एकत्र येऊन आपले जे माध्यम आहेत सर, म्हणजे म्हणायचं तर भरपूर वेळेस आपण काही ठरवलं की कार्यक्रम घेतला पाहिजे आणि तो काही होत नव्हता. आज आपण त्या ठिकाणी कार्यक्रमाचं एक छोटंसं आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्ताने आपले जे माध्यम आहेत ते आज आम्ही इथं मांडायचे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची एक विषय अशी आहे की जर आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये काही जे स्फूर्तीदायक काम करायचं आहे, त्या स्फूर्ती देण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन झालं पाहिजे अशी आमची सर्वप्रथम मागणी आहे. तसेच लवकरच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेपर्यंत रोजगाराचा प्रश्न कसा मार्गी लागेल याच्यासाठी रोजगार मेळावे आपल्याला झाले पाहिजे. तसेच काही ज्या विद्यार्थ्यांच्या सवलती आहेत त्या सवलती आज राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या बंद झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण आवाज उठवला पाहिजे. त्याच्यानंतर महिलांच्या स्वयंरोजगाराचे प्रश्न आपण लवकरच मार्गी लावले पाहिजे. असे कित्येक प्रश्न आहेत त्या ठिकाणी आपल्याकडे जी युवा पिढी जी येते त्या युवा पिढीला रोजगाराचे प्रश्न तयार झालेले आहेत आणि यांच्या रोजगाराचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला लवकरच रोजगार मेळावे आपण घ्यावेत अशी आमची अपेक्षा आहे. संगमनेर नगरीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब पवार, तसेच महाराष्ट्राचे महासचिव माननीय दादासाहेब ओवाळ, तसेच महाराष्ट्राचे संघटक माननीय कैलासजी जोगदंड साहेब हे आल्याबद्दल मी त्यांचे पण अभिनंदन करतो व स्वागत करतो. परंतु सर, आपण जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची चळवळ जी आपल्याला ती मोठ्या जोमाने जर राबवायची असेल तर आपल्याला गोरगरीब युवा पिढी आणि मुलींच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला लवकरच पक्षाच्या वतीने आपण चांगले मोठे निर्णय घ्यावेत अशी आमची अपेक्षा आहे. इथेच मी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने व राष्ट्रीय महासचिव माननीय मोहनलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे महासचिव दादासाहेब ओवाळ, महाराष्ट्र राज्याचे संघटक सचिव कैलास जोगदंड, आता महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी सदस्य घोडके बाबा, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत दारोळे व सर्व उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो, शशिकांत दारोळे यांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याची बैठक घेण्यात आली होती. या सदर बैठकीला महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठक घेण्यामागचा उद्देश पक्षाची बांधणी संघटनात्मक मजबूत करणे व येणाऱ्या पंचायत समितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने शशिकांत भाऊ दारोळे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला उतरायचं आहे. पंचायत समितीमध्ये आपल्याला आपले उमेदवार कशी उभा करते त्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा आहे. म्हणून मी शशिकांत दारोळे साहेब यांना विनंती करेन की आपण पंचायत समितीच्या अनुषंगाने आपली बांधणी करावी. जे कोणी इच्छुक उमेदवार असतील ते शशिकांत दारोळे यांच्याशी संपर्क करावा की शशिकांत दारोळेच्या माध्यमातून उमेदवार द्यायचं काम आम्ही निश्चित करूया आणि पक्षाची ताकद मजबूत करण्यासाठी आपण काम करूया. जय भीम, जय महाराष्ट्र. आज संगमनेर या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राच्या कार्यकारिणीची आढावा बैठक झालेली आहे. या आढावा बैठकीत आम्ही महाराष्ट्रातून बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कार्यकारिणीचे सर्व सदस्य आलेले आहे. एकंदरच या बैठकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये संघटन कशा प्रकारे मजबूत होईल आणि यासाठी तरुणांना जास्तीत जास्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाकडे कशा पद्धतीनं वळवता येईल यासाठी चाललेला प्रयत्न आहे. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षानं ठरवलेलं आहे की एकंदरच या आंबेडकरी चळवळीमध्ये चितधुरा ही तरुणांच्या जास्तीत जास्त हातामध्ये देऊन आंबेडकरी चळवळ कशा अर्थानं बळकट करावी लागेल यासाठी प्रयत्न सुरू आहे. एकंदरच पाहतोय की आत्ताचे वातावरण आहे ते संविधानविरोधी वातावरण आहे आणि ते दूषित वातावरण जर सरळ करायचं असेल तर दिल्लीसारख्या आंदोलनामध्ये आपण पाहिलं आहे की युवकांनी जशा प्रकारे सर्व आंदोलन हातात घेतलं त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील सुद्धा तरुणांना जास्तीत जास्त ताकद देऊन आपण ही मुवमेंट जी आंबेडकरी मुवमेंट आहे ती मुवमेंट तरुणांच्या हातात देणार आहे. आणि त्याच पद्धतीनं आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जे काही निवडणुका आहेत
या निवडणुकीमध्ये आम्ही नगर तसेच जे काही नगर बीड आणि संभाजीनगर या भागामध्ये जी काही निवडणुका होतील त्याची संपूर्ण निवडणूक प्रभारी म्हणून आम्ही शशिकांत दारोळे यांची निवड करतोय आणि याच्याच माध्यमातून त्यांच्याकडे जे जे काही इच्छुक असतील त्याच्यामध्ये समविचारी पक्षांबरोबर जर विचारविनिमय नाही झाला तर ज्या ज्या ठिकाणी आंबेडकरी तरुण निवडणुकीस इच्छुक आहे परंतु तो मनवादी पक्षाशी त्यांचं जुडलेलं नातं नाही कुठल्याच अशा उमेदवाराला उमेदवारी दिली जाणार नाही. परंतु आंबेडकरी विचाराचा तरुण आहे त्याला मात्र तन मन धनाने व मोठ्या ताकदीनं तरुणांना तिकीटं देण्यात येतील आणि AB फॉर्म आम्ही आता गेल्यानंतर लवकरच आम्ही AB फॉर्मची निवडणुकीची घोषणा झाल्याबरोबर AB फॉर्म आम्ही शशिकांतकडे पाठवून देऊ. त्याच पद्धतीनं प्रत्येक प्रत्येक जिल्हा अध्यक्षाला विचारात घेऊन तरुणांना जास्तीत जास्त तसेच तरुणींना जास्तीत जास्त कशा पद्धतीने उमेदवारी देता येईल आज याचा आम्ही विचार करतोय आणि जास्तीत जास्त तरुण आंबेडकरी चळवळीत आणि प्रवाहात यावेत आणि एक संविधानाची दुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घ्यावी यासाठी हा चालला प्रयत्न आहे. आमचा आत्ताचा हा दौरा आहे ते विदर्भ मराठवाडा झाला आहे. लवकरच आम्ही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र दौरा करून राज्य कार्यकारिणीची मीटिंग होईल. त्याच्यामध्ये अनेक तरुणांना वेगवेगळ्या ठिकाणी पदावरती सन्मानाने संधी दिली जाईल एवढं मात्र निश्चित. आणि यासाठी आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर रिपब्लिकन पक्षाबरोबर जुडलं पाहिजे या नाऱ्यानं आता आम्ही एकत्र येतोय आणि अशाच पद्धतीने एकत्र येण्यासाठी सर्वांनी काम करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. आणि निर्माण झालाय. शावीर शेख, C24 तास, संगमनेर.